नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया येस बँक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, SBI टू सेल 13.19% स्टेक इन येस बँक टू सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ही ऑफिशियल अपडेट आहे. तर मित्रांनो, SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकमधली 13.19% हिस्सेदारी जापनीस फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म सुमोतोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनला सेल करणार आहे. 21.50 पर इक्विटी शेअरच्या हिशोबाने, जिची व्हॅल्यू निघते 8,889 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ही डील अपेक्षा आहे 12 महिने म्हणजे 1 वर्षामध्ये पूर्ण होऊन जाईल. आणि मित्रांनो, मार्च 2025 या क्वार्टरच्या अवेलेबल डेटानुसार SBIची येस बँकमध्ये 23.97% हिस्सेदारी आहे. आणि ही डील झाल्यानंतर SBIची येस बँकमध्ये हिस्सेदारी कमी होऊन राहून जाईल 10.78%. चला आता बोलूया BEML लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BEML टू सेटअप हेवी अर्थ मूव्हिंग इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट इन छत्तीसगड. तर मित्रांनो, BEML लिमिटेड छत्तीसगडमध्ये हेवी अर्थ मूव्हिंग इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सेटअप करणार आहे. चला आता बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार कमिशन्स फर्स्ट फेज ऑफ 52.5 मेगावॅट आउट ऑफ 300 मेगावॅट सिकार सोलार पॉवर प्रोजेक्ट इन राजस्थान. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडने आपल्या सिकार सोलार पॉवर प्रोजेक्ट्स, जो राजस्थानच्या बिकानेरमध्ये लोकेटेड आहे, इथल्या आपल्या 300 मेगावॅटच्या प्रोजेक्टमधला 52.5 मेगावॅटचा फर्स्ट फेज सुरू केला आहे. आणि मित्रांनो, यानंतर ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडची टोटल ऑपरेशनल सोलार पॉवर कॅपॅसिटी 2,540 मेगावॅटने इन्क्रीज होऊन झाली आहे 2,592.5 मेगावॅट. चला आता बोलूया बँक ऑफ महाराष्ट्राबद्दल. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्र रिसीव RBI अप्रूव्हल टू इस्टॅब्लिश IFSC बँकिंग युनिट ॲट गिफ्ट सिटी गुजरात. तर मित्रांनो, बँक ऑफ महाराष्ट्राला RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अप्रूव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? गिफ्ट सिटी गुजरात येथे IFSC बँकिंग युनिट इस्टॅब्लिश म्हणजे स्थापित करण्यासाठी. चला आता बोलूया बँक ऑफ इंडियाबद्दल. तर मित्रांनो, या बँकने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16,250 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 18,479 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 18,317 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 18,479 कोटी रुपये. तसेच बँक ऑफ इंडियाचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1,574 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 2,602 कोटी रुपये. तसेच या बँकचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 2,638 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 2,602 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जेव्हा आपण बँकचा क्वार्टरली रिझल्ट बघतो तेव्हा फक्त रेव्हेन्यू आणि नेट प्रॉफिट पाहून जमत नसते.
तर त्याचसोबत प्रोव्हिजनिंग बघायचा असतो. त्याचसोबत ग्रॉस NPA आणि नेट NPAसुद्धा बघायचा असतो. आणि मित्रांनो, बँक ऑफ इंडियाने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, बँक ऑफ इंडियाने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 4.05 रुपीजचा. चला तर बोलूया डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडबद्दल. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड Q4 रिझल्ट. कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स जम्प्स 22% to ₹1,594 crore, ₹8 per share डिव्हिडंड अनाऊन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 22%ने इन्क्रीज होऊन 1,594 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 1,307 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 20%ने इन्क्रीज होऊन 8,506 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी सेम क्वार्टरमध्ये होता 7,083 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेडने 8 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि SML इसूझू लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, महिंद्रा 6 CCI अप्रूव्हल टू ॲक्वायर 59% स्टेक इन SML इसूझू फॉर ₹555 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने कमर्शियल व्हेकल मेकर SML इसूझू लिमिटेडमध्ये 58.96% म्हणजे मेजॉरिटी स्टेक 555 कोटी रुपयांमध्ये ॲक्वायर करण्यासाठी CCI म्हणजे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाला मंजुरी मागितली आहे. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी पॅडजेट इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडने इंडियन मार्केटमध्ये आयकॉनिक फ्रेंच टेक ब्रँड अल्कॅटेलसाठी स्मार्टफोन्स बनवण्यासाठी NXT सेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सोबत कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग ॲग्रीमेंट केला आहे. आणि मित्रांनो, याचा बेनिफिट आपल्याला डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडच्या बिझनेसवर पाहायला मिळू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.